Okay. Total length of the object. So see the front view, total length of the object. First, half radius 15 mm plus Plus distance between center to center distance. Center to, first we can calculate center to corner distance, it is given 35 mm. This distance is 35 mm. And then from this corner to last end part, it is 45. Okay. So total 35, 45 plus 15. 95. Total length is 95 mm. Okay. Next, height of the object. 30. Total height of the object, because of radius is 15 mm. So total diameter of the half circle is 30 mm. So height of the object is 30 mm. Total width of the object 38. 38. 38. Correct. Correct. 38. Total width of the object is the 38. Okay. So first, draw the horizontal line, vertical line, and 30 degree lines. Okay. So this angle 30 degree, 30 degree. Then check the where is the length and where is the width we can put in isometric. So first pick up the view as it is, this view. For front view we can pick up this view and place here. So O position we can match at this point, and the length will be appears towards the left hand side. आता लेंथ कुठे येणार आहे याच्यामध्ये, हा व्ह्यू आहे असंच जर इकडे घेतला तर या ठिकाणी ओ ची पोझिशन कुठे मॅच होणार आहे, इथं मॅच होणार आहे. हा उचलायचा इथून आहे असंच आणि इकडे घ्यायचा. तर हा कॉर्नर जो आहे ओचा मॅच केल्यानंतर लेंथ कुठे येणार आहे हे बऱ्याच जणांना लक्षात येत नाही. इकडे लेंथ घ्यायची आहे कुठं, लेफ्ट हँड साईडला. ओके. लेंथ, आता लेंथ इथं घेतलेली आहे, व्हर्टिकल हाईट फिक्स आहे. तर राहिलेलं या ठिकाणी पॅरामीटर्स कुठला येणार आहे या साईडला, विड्थ. ओके. सो फर्स्ट वी गो थ्रू द फ्रंट व्ह्यू. आता फ्रंट व्ह्यू मध्ये बघितला तर ह्या पार्टची कॉर्नर ओ पासून इथून फ्रॉम दिस टू दिस पॉइंट डिस्टन्स किती दिलेलं आहे, 45 mm दिलेलं आहे. तर फर्स्ट 45 mm साठी मार्किंग करून घ्यायचं कॉर्नर पासून. ओके. 45 साठी फर्स्ट पॉइंट मार्क करून घेतला. लेंथ हे डिस्टन्स घेतलेलं आहे, इथं ओ पासून या कॉर्नर पर्यंत डिस्टन्स 45 mm घेतलेलं आहे. अँड टोटल हाईट ऑफ द ऑब्जेक्ट इथे किती दिलेलं आहे, 30. रेडियस 15 आहे, डायमीटर किती असणार आहे, 30. तर हाईट देखील घ्यायची आहे. ओके. नेक्स्ट, तर फर्स्ट एवढ्याच पार्ट साठी आपण काय करतो, कम्प्लिशन करतो. टोटल विड्थ ऑफ द ऑब्जेक्ट 38 mm. तर विड्थ साठी 38 mm वरती मार्किंग करायचं आणि व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायचे. तर त्याची हाईट काय चेंज होणार नाहीये. ओके. तर मी फर्स्ट एवढ्याच पार्ट साठी तो ब्लॉक प्रिपेअर केलाय, पूर्ण ऑब्जेक्ट साठी नाहीये तो. ओके. टोटल विड्थ 38, टोटल लेंथ 45 घेतलेली आहे याच्यामध्ये. लेंथ 45 घेतली, टोटल 95 घेतलेली नाहीये. नेक्स्ट, आता याच्यामध्ये बघितलं तर काय दिलेलं आहे, तर या ठिकाणी एक हाफ सर्कल दिलेलं आहे. ओके. त्याची रेडियस किती असणार आहे, तर रेडियस त्याची 15च असणार आहे. हाईट 30 घेतलेली आहे. तर याच्यामध्ये काय करायचं, फर्स्ट म्हणजे तो कुठे आहे, हाफ सर्कल या पोर्शनला आहे, फ्रंट व्ह्यू मध्ये. इकडून बघणार ना, फ्रंट व्ह्यू, फ्रंट व्ह्यू या डायरेक्शन कडून बघणार, म्हणजे इथं हाफ सर्कल इथे यायला पाहिजे. मग इथं हाफ सर्कल यायला पाहिजे म्हणजे इथे किती बाय कितीचा ब्लॉक तयार करायला पाहिजे,
हाफ सर्कल साठी ब्लॉक किती बाय कितीचा करायला पाहिजे? हॅलो, इथं हाफ सर्कल 16. घ्यायचंय. हाफ सर्कल जो तयार करायचा त्याचा ब्लॉक किती बाय कितीचा असणार आहे? हे टोटल 30, हे 30, हे 30 mm, 30 बाय 30चा ब्लॉक प्रिपेअर करायचं. ओके, तर याच्यामध्ये हा रोम्बस झाला, तर शॉर्टर डायगोनल हा झाला. याचा मिड पॉईंट सगळ्याचे फाइंड आउट करायचे आहेत. 15 mm वरती आता मिड पॉईंट मार्क करायचे. ओके, मिड पॉईंट मार्क केले. मिड पॉईंट मार्क केल्यानंतर काय करायचं? नेक्स्ट शॉर्टर डायगोनल कुठला आहे? तर शॉर्टर डायगोनल, सो दिस इज अ शॉर्टर डायगोनल ए बी. ए बी इज अ शॉर्टर डायगोनल A2 A1 आणि A2 अपोजिट मिड पॉईंट. आता इथं हाफ सर्कल पाहिजे, याच्यामधला हा फर्स्ट ए एज अ सेंटर पॉईंट अँड अप टू A1 डिस्टन्स रेडियस घ्यायचे आणि हा आर्क कम्प्लीट करायचा आहे. आणि नेक्स्ट B2 इथं B2 घेतोय मी. B1 ची काही गरज नाहीये, कारण इकडे आपल्याला फुल सर्कल नकोच आहे. तर याच्यामध्ये इथं मध्ये जो येणार आहे 2 पॉईंट, इथं मध्ये क्रॉसिंग पॉईंट, मिड पॉईंट कनेक्ट केल्यानंतर, तर तो सेंटर पॉईंट यूज करून काय करायचं? राहिलेला आर्क कम्प्लीट करायचं. म्हणजे कुठला? तर बी पासून B2. तर हा पॉईंट जो आहे तो पॉईंट कुठला आहे? तर 2 पॉईंट, 2 ऍज अ सेंटर पॉईंट, 2 to A2 किंवा 2 to B2 डिस्टन्स घेऊन काय करायचं? इथं आर्क ड्रॉ करायचा. म्हणजे इथं हाफ सर्कल मिळणार आहे. तो ड्रॉ करा. Okay, first A to A1 take radius and draw the arc from A1 to A2. Next, 2 as a center point, 2 to A2. 2 to A2 distance घ्यायचं आणि काय करायचं? आर्क ड्रॉ करायचं. ओके, आर्क ड्रॉ केल्यानंतर नेक्स्ट ड्रॉ केलं का सगळ्यांनी? येस सर. आता ओके, इथपर्यंत ड्रॉ करून झालेलं असेल तर जरा चेक करा. हा फर्स्ट पार्ट आपण जो ड्रॉ करतोय कुठपर्यंत? हा एवढाच ब्लॉक घेतलेला आहे 45 mm साठी. तर याच्यामध्ये सेम, याच्यामध्ये कसं आहे, तो असे 2 प्लेट आहेत, वर्टिकल प्लेट आहेत. ह्या फर्स्ट प्लेटला तो असा हाफ कर्व आहे, सेम तसाच बॅक एंड प्लेटला देखील कर्व आहे. असे 2 प्लेट आहेत आणि मध्ये त्याच्यामध्ये गॅप आहे. तर ते दोन्ही प्लेट किती mm थिकनेसचे आहेत? 10 mm थिकनेसचे आहेत. सो टेक 10 mm. तर टॉप व्ह्यू मध्ये बघायचं आपण. टॉप व्ह्यू आता इथे दिसणार ना, तर इथून काय करायचं आहे? दोन्ही साईडला 10 mm वरती मार्किंग करायचं आहे. दोन्ही साइड कडून 10 mm म्हणजे 20 mm झाले. मध्ये हा गॅप जो राहणार आहे तो 18 mm राहणार आहे. ओके, तर टॉप व्ह्यू मध्ये सायमल्टेनियसली आपण काय करतो? तर या ठिकाणी दोन्ही साइडला फेंट लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत. सेम तशाच व्हर्टिकल लाईन्स देखील तुम्ही ह्या पॉइंट पासून काय करायचं? व्हर्टिकल लाईन्स देखील ड्रॉ करा. ओके, आता तुमच्या लक्षात येईल की सेम असा शेप काय, तर दोन्ही प्लेटला येणार आहेत. किती येणार आहेत? 4. तर हा ही 18 mm आहे, ही 10 mm आहे. ओके, तर आर्क हे दोन्ही ड्रॉ केले. तसे इथं आपल्याला काय करायचे? 4 आर्क रिपीट करायचे आहेत या प्रत्येक थिकनेसला. ओके,
कारण इथं काय असणार आहे, आता आपण फक्त ह्या फ्रंट फेस साठी काय केला, सगळ्यांना दिसतोय का हा फ्रंट फेस? हा फ्रंट फेस ओ पोझिशन जिथं आहे, हा फ्रंट फेस म्हणजे हा पोर्शन ओ पाशी जो जवळचा आहे त्या पोर्शन साठी आपण काय केलेलं आहे, हा फ्रंट फेस साठी फक्त एक आर्क ड्रॉ केलेला आहे. ही प्लेटची थिकनेस किती एम एम आहे? 10 mm. म्हणजे ए पॉइंट किती एम एम नी शिफ्ट करावं लागेल टुवर्ड्स दी विड्थ. आता ही विड्थ आहे, किती एम एम नी शिफ्ट करावं लागेल? हॅलो, पहिल्यांदा 10 mm नी शिफ्ट करायचं आहे. ही सर प्लेटची थिकनेस अनेकदा किती आहे? रिपीट करा. आता ह्या सरफेस वरती, फ्रंट सरफेस वरती तुम्ही काय केलं, आर्क ड्रॉ करून घेतला का? इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? येस सर. हा. आता प्लेट कशी आहे, अशा दोन प्लेट आहेत आणि मध्ये काय, ही प्लेट 10 mm ची, एक प्लेट आहे ती 10 mm ची आहे, दुसरी प्लेट आहे ती पण 10 mm ची, आणि मध्ये काय केलेलं आहे, त्यांना जॉईन केलेलं आहे. तर ते टॉफी मध्ये तुम्हाला काय दिसतात, अशा प्लेट दिसतात का टॉफी मध्ये? ह्या आहेत का दोन प्लेट? येस सर. येस सर. हा. तर त्या दोन्ही प्लेटला काय, तर दोन्ही प्लेटला असा एक हाफ कर्व आहे, त्याला दोन्ही प्लेटला काय केलेलं आहे, कटिंग केलेलं आहे. कसं कट केलेलं आहे, तर असा हाफ कर्व दिलेला आहे. तो रेडियस कितीचा आहे? 15चा. म्हणजे आता ह्याच्यामध्ये बघा, प्लेटची थिकनेस फ्रंट प्लेट, ह्या प्लेटला तुम्ही काय केला, इथला हाफ सर्कल ड्रॉ केला. तसंच पुढच्या प्लेटला देखील हाफ सर्कल असणार आहे ना, 10 mm वरती इथं. बरोबर आहे का? येस सर. येस सर. हा. म्हणजे ए पॉइंट काय करायला पाहिजे, ए पॉइंट आणि 2 पॉइंट, ह्या आर्क, पूर्ण टोटल आर्क हाफ सर्कलसाठी आपण ए आणि 2 यूज केला ना, सेंटर पॉइंट. आणि रेडियस काय यूज केली, A to A1 आणि 2 to A2 यूज केली. आता सेम तीच रेडियस यूज करून इथे एक हाफ सर्कल ड्रॉ करायचं. किती एम पॉइंट शिफ्ट करायचा, ए आणि 2 10 mm नी शिफ्ट करायचा टुवर्ड्स दी विड्थ. कारण विड्थ मध्ये प्लेटची थिकनेस इथे दाखवलेली आहे 10 mm. म्हणून काय करायचं, 10 mm वरती मार्क करून घ्यायचा, ए पासून आणि 2 पासून, दोन्ही साइड पासून. समजलं का? ओके. यस नो म्हणा, कुणाला काय समजलं नसेल तर. येस सर. हा. तर 10 mm वरती शिफ्ट करा, एक्झॅक्ट 10 mm वरती पॉइंट फर्स्ट शिफ्ट करायचं. सेम 2 देखील शिफ्ट करायचं. प्रत्येक वेळा मी मार्किंग करत नाही त्या ठिकाणी, म्हणजे नॉमेनक्लेचर करत नाही. हे दोन्ही पॉइंट या ठिकाणी 2 पॉइंट मी मार्क केलेत. हे 10 mm वरती शिफ्ट केलेला पॉइंट हा. ओके. जे 2 डॉट सर्कल केलेले आहेत, हे दोन्ही कसे आहेत, तर दोन्ही 10-10 mm वरती शिफ्ट केलेलं आहे, ए आणि 2. ओके. सो टेक अ कंपास, टेक अ रेडियस, A to A1 रेडियस घ्यायचे. आता त्याचे स्टार्टिंग आणि एंड पॉइंट साठी आपण काय करतो, परत एकदा स्टार्ट पॉइंट, हा स्टार्ट एंड पॉइंट कुठे असणार आहे, जो A2 जिथं होता, इथे A2 मार्क केला होता, तर त्याच्यासाठी एंड पॉइंट असणार आहे तो. तर स्टार्ट पॉइंट आणि एंड पॉइंट, फर्स्ट आर्क साठी स्टार्ट पॉइंट, एंड पॉइंट. सेकंड हा फर्स्ट आर्क साठी झाला, सेकंड आर्क साठी, थर्ड आर्क आणि फोर्थ आर्क, असे टोटल 4 आर्क येणार आहेत सेम ह्याचे. तर फर्स्ट याच्यासाठी काय करायचं आहे, टेक डिस्टन्स A to A1, हा सेंटर पॉइंट घ्यायचा आहे आणि फर्स्ट आर्क कम्प्लीट करायचा आहे. हे 10 mm नी पॉइंट शिफ्ट केलेला आहे विडच्या डायरेक्शनला. हा पॉइंट जो दिसतो 10 mm नी इथून शिफ्ट केलेला आहे, ए पासून इथपर्यंत. आता हा फर्स्ट आर्क झाला. सेम तीच रेडियस घेऊन आता इथं जसं आर्क ड्रॉ केलेलं आहे, तसं स्टार्टिंग पॉइंट इथला, त्याच्याबरोबर बॅक साईडला अनेक प्लेट आहे ही. ओके. इथं एक प्लेट आहे, त्या प्लेटला देखील सेम तसाच आर्क आहे पूर्ण. तर तो देखील काय करायचा, आता मध्ये 18 mm गॅप आहे, म्हणजे हा पॉइंट किती mm नी इकडे शिफ्ट करायला पाहिजे, ए पासून 10 mm घेतला होता, हा 10 mm चा आर्क ड्रॉ करण्यासाठी. आता इथं 18 mm वरती मध्ये गॅप आहे, तर हा पॉइंट 10 mm वरती घेतलेला परत किती mm नी शिफ्ट करायला पाहिजे, हॅलो,
हा 18 mm साठी परत एकदा शिफ्ट करा, एक्झॅक्ट 18 mm साठी शिफ्ट करा तो पॉइंट. तो पॉइंट इथे अपेअर होईल. हे 10 mm वरती शिफ्ट केला आणि इथून परत 18 mm वरती आला. तो रेडियस आहे तेवढीच ठेवायची आहे, A to A1 रेडियस. आणि तिथून परत पुन्हा काय करायचं आहे, थर्ड आर्क ड्रॉ करायचा. आणि तो सेम तसंच परत जसा 18 mm वरती इथं शिफ्ट केला तसंच परत आणि 10 mm प्लेटची थिकनेस परत आणि 10 mm आहे. हे मधला गॅप आहे, मध्ये मध्ये काय नाही आहे मटेरियल. ओके, प्लेटच्या थिकनेस 10-10 mm साठी आहेत, 2 प्लेट आहेत अशा. ओके, तर परत अनेकदा काय करायचं आहे, तर तो पॉइंट जो 18 mm वरती घेतलेला आहे तो पॉइंट परत किती mm ने शिफ्ट करायचा आहे, प्लेट थिकनेस 10 mm साठी शिफ्ट करायचा आहे. त्याच डायरेक्शनला त्याच लाईन वरती. थोडंसं क्रिटिकल आहे, डायमेन्शन खूप शॉर्ट आहेत. चालतील, नेक्स्ट तुम्ही परत सॉल्व्ह करायला घेतला, हा रिपीटेडली घेतला तरी पण चालेल, काय अडचण नाही. तर तो पॉइंट मी परत काय करतो, परत एकदा या ठिकाणी पॉइंट शिफ्ट केलेला आहे. ओके, सगळ्यांना पॉइंट दिसतोय का हा? ओके, फर्स्ट पॉइंट Yes, sir. 10 mm थिक. हा बघा, ह्या डायरेक्शनला पॅरलल टू विड्थ. पॅरलल टू विड्थ म्हणजे ह्याची विड्थ किती आहे, ही 10 mm विड्थ आहे. तर फर्स्ट आर्क जो ड्रॉ केला A1 to A2, तर तसाच काय करायचंय, 10 mm साठी देखील प्लेट थिकनेस 10 mm आहे. A1 म्हणजे तो स्टार्ट होणारा पॉइंट इथं येणारा पॅरलल टू विड्थ लाईन ड्रॉ केलेला आहे, तो इथं स्टार्ट होतं आर्क आणि एंड कुठं होतं, A2च्या ह्याच पोझिशन लाईनला एंड होतं. त्यासाठी 10 mm पॉइंट शिफ्ट केला होता आणि रेडियस 30 ठेवली होती आणि आर्क ड्रॉ केला. परत मध्ये 18 mm गॅप आहे. हा 18 mm जसा गॅप आहे, तर त्याच्यासाठी काय केला, 10 mm घेतला तर परत 18 mm वरती घेतला. हे डिस्टन्स जे आहे ते 18 mm आहे. पहिलं जे डिस्टन्स आहे ते 10 mm आहे. इथं जेवढे डिस्टन्स दिसते, ज्या डायरेक्शनला तुम्ही आर्क ड्रॉ करताय त्या डायरेक्शन प्रमाणे काय करायचंय, कम्प्लीट करत जायचंय. सेम हा आर्क ड्रॉ करून घेतला, हा सेंटर पॉइंट, रेडियस A to A1 एवढीच आहे, किंवा तुम्ही इथून काय करू शकता, 18 पासून इथंपर्यंत डिस्टन्स घेऊन आर्क ड्रॉ करू शकता. आता इथून परत पुन्हा काय केलेलं आहे, 10 mm घेतलेलं आहे. कुठलं डिस्टन्स, 18 mm शिफ्ट केलेला पॉईंट आणि हे डिस्टन्स हे 10 mm आहे. त्याच प्रोजेक्शन लाईन वरती घेतलेलं आहे. हे सगळं कन्स्ट्रक्शन फेंट करायचं आहे. तर आता परत पुन्हा 10 mm प्लेट थिकनेस आहे. या पॉइंट पासून डिस्टन्स कुठपर्यंत घ्यायचं आहे, या कॉर्नर एंड पर्यंत, आणि इथे एक आर्क ड्रॉ करायचा आहे. हे आता वरच्या आर्क साठी जसं आपण रिपीट केलो टोटल 4 वेळेला, तसंच सेम 2 पॉइंट देखील पहिल्यांदा 18 mm, इथून पहिल्यांदा 10 mm, 18 mm आणि परत 10 mm रिपीट करायचं आणि खालचे आर्क्स देखील या ठिकाणी ड्रॉ करून घ्यायचे. समजलं का? याच डायरेक्शनला पहिल्यांदा हे 10 mm साठी शिफ्ट केलेला आहे, इथून परत तो 18 mm शिफ्ट करायचा आणि परत 10 mm आणि सेम रेडियस 2 पासून B2 रेडियस घ्यायचे आणि स्टार्टिंग इथं असणार आहे, तो फक्त इथं आर्क ड्रॉ करत जायचे. समजलं का सगळ्यांना? Yes, sir. हा, ते रिपीट करा तेवढं वर्क. बघा, हा पॉइंट शिफ्ट केलेला आहे, इथून परत आर्क तो तिथंच त्याच्यामध्ये ड्रॉ केलेला आहे. सेम 2 पॉइंट साठी देखील आर्क जो शिफ्ट केलेला आहे, तर तिथून देखील तो ड्रॉ करायचा आहे. हा फर्स्ट आर्क झाला. सेम तसंच तिथून परत 18 mm साठी. ओके, हा जसा आर्क ड्रॉ केला पुढे तसंच काय करायचं, 10 mm साठी परत अनेकदा शिफ्ट करायचं. आणि तेवढीच रेडियस ठेवायची आहे. त्याच्यामध्ये प्रोसेस काय, तर इथे याला टँजेन्शियल लाईन ड्रॉ करायची आणि हा पॅरलल टू लेंथ इथून
आर्क थोडा कंटिन्यू करून घ्यायचा. इथे देखील टँजेन्शियल लाईन. ओके. मध्ये बघा याच्यामध्ये गॅप हे 10 mm आहे, म्हणजे ह्या एंड पासून इथून 10 mm मार्क केलेला आहे. टॉप व्ह्यू मध्ये तो तसाच दिसायला पाहिजे. ओके. इथपर्यंत ड्रॉ केला सगळ्यांनी? हो सर. ओके. आता याच्यामध्ये बघितलं तर हे 35 mm कॉर्नर पासून, म्हणजे या कॉर्नर पासून डिस्टन्स दिलेला आहे. कॉर्नर पासून 35 mm आणि इथून 15 mm असणार आहे. म्हणजे किती mm झाले टोटल? परत 45, म्हणजे टोटल 90 mm होते. इथून 45 mm परत ह्या सेंटर पॉइंट पासून इकडे काय करायला पाहिजे आपल्याला? 45 mm वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. कुठून? तर एक्झॅक्टली या सेंटर पासून आपण घेऊया. ही प्लेट जी आहे, एकच प्लेट आहे आता पाठीमागची, याच्याबरोबर बॅक एंडला. तर टोटल विड्थ आहे 38. तर मिड पॉइंट घ्या त्याचा बरोबर. ओके. हा मिड पॉइंट घेतलेला आहे 38चा 19 mm वरती. आणि प्लेटची थिकनेस किती mm दिलेली आहे? टॉप व्ह्यू मध्ये बघतोय आपण. प्लेटची थिकनेस किती आहे? 10 mm. ओके. तर 5 mm सेंटरच्या दोन्ही साइड वरती काय करायचे, मार्क करून घ्यायचे 5 mm वरती. आणि पॅरलल टू लेंथ लाईन्स ड्रॉ करायचे. किती mm च्या लाईन्स ड्रॉ कराव्या लागतील? 45. तर हे टोटल 45 होतं ना, तर इथून देखील काय करायचं? 45 mm घ्यायचं. आणि टोटल हाईट ऑफ द ऑब्जेक्ट किती आहे? हाईट ऑफ द ऑब्जेक्ट 30 mm. म्हणजे इथं आपण किती mm घ्यायला पाहिजे? एक्झॅक्टली 30 mm घ्यायला पाहिजे. इकडून का गेलो त्याचं लक्षात आलं का? कारण की इथं डायरेक्ट आपल्याला, कारण मध्ये गॅप आहे, या ठिकाणी मटेरियल नाही आहे दोन्ही साईडला. त्यामुळे कुठं फ्रंट व्ह्यू मध्ये ड्रॉ करायचा, कुठं टॉप व्ह्यू मध्ये ड्रॉ करायचा, ऍक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्याशिवाय त्याचा आन्सर तुम्हाला लक्षात आलं नसतं. हे समजलं का? 19 mm वरती पॉइंट घ्यायचा, इथून 45 mm. आता हे टोटल ह्या सेंटर पासून 45 mm साठी, म्हणजे हाफ पार्ट आपण कम्प्लीट केलाय. राहिलेला हाफ पार्ट म्हणजे हे 35 प्लस इथून 15 mm वरती रेडियस आहे, ही 15 mm आहे. तर हे टोटल 45 आहे, म्हणजे इथून 45 वरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि प्लेटची थिकनेस किती आहे? 10 mm. म्हणून इथे काय घेतलेलं आहे? 5 mm फॉर वन साइड, 5 mm फॉर अदर साइड घेतलेलं आहे. आणि हे इथपर्यंत एक्सटेंड केलेलं आहे. आणि टोटल हाईट, आता इथून हाईट खाली घेतोय मी, इकडून घेत नाही, कारण की हा प्लेटला हा बरोबर मॅच झालेला आहे ना, इकडून घेता येणार नाही आपल्याला हाईट. तर इथून काय करायचं? एक्झॅक्ट 30 mm वरती मार्क करायचं. मार्क केल्यानंतर पॅरलल टू लेंथ. इमॅजिन झालं का पार्ट सगळ्यांना?
इथपर्यंत ड्रॉ केलं काय? Yes, sir. ओके. आता सेम बॅक साइडला जी प्लेट आहे, तर शेप त्याचा कसा आहे, तर हाफ सर्क्युलर शेप आहे बॅक एंडला. सेम प्रोसेस आपण जी इथं रिपीट केली ती आता फक्त एका प्लेटसाठी या ठिकाणी काय करायचं आहे, हाफ सर्कल या ठिकाणी प्रोसेस रिपीट करायचं आहे. रेडियस किती आहे त्याची? 15 mm. डायमीटर किती असणार आहे? 30. म्हणजे इथं ब्लॉक जो प्रिपेअर करायचा आहे तो 30x30 चा ब्लॉक प्रिपेअर करायचा आहे हाफ सर्कलसाठी. कधीही कम्प्लीट करत असताना आपण काय करतो, लार्जर पार्ट कडून स्मॉलर कडे जायचं. तर 30x30चा या ठिकाणी बॅक एंडला काय करा, फेस. आता ह्या फेस वरती म्हणजे इकडच्या फ्रंट फेस वरती आपण काय करतो, इकडून बघतो ना ऑब्जेक्टला, फ्रंट व्ह्यू इकडून बघतो. तर फ्रंट फेसला इथं काय करायचं, 30x30चा ब्लॉक प्रिपेअर करायचा परत एकदा. ओके. तर टोटल 30x30चा ब्लॉक प्रिपेअर करा. सेम प्रोसेस, मिड पॉइंट फाइंड आउट करायचे. Okay, draw the vertical line, vertical center line, horizontal center line. Midpoint find out केल्यानंतर 30x30चा ब्लॉक प्रिपेअर केल्यानंतर आता याच्यामध्ये परत सेम तसाच आहे तो फॉर्मॅट या ठिकाणी, शॉर्टर डायगोनल आणि लार्जर डायगोनल. ओके. इथं शॉर्टर आहे, हा शॉर्टर डायगोनल आहे, हा लार्जर डायगोनल आहे. तर प्रोसेस मी परत एकदा या ठिकाणी रिपीट करतो. अपोजिट मिड पॉइंटला काय करायचं, पॉइंट कनेक्ट करायचा. तर प्रत्येक वेळा पॉइंटला नावं द्यायची काही गरज नाही, तुम्हाला समजण्यासाठी घेतलं होतं, ते परत रफ करून टाकावं लागतं. ओके. आता आपल्याला या ठिकाणी ड्रॉ करत असताना मात्र पोझिशन चेंज झालेली आहे. बी पॉइंट जो असणार आहे इथे ए पॉइंट असणार आहे, हा ए आणि बी. आता आर्क जो आहे तो खाली इथला हा आर्क आपल्याला लार्जर आर्क जो आहे, म्हणजे इथून हा B1 आणि B2, B1 टू B2 चा आर्क आपल्याला रिपीट करायचा परत एकदा. ओके. तर त्याच्यासाठी मी फक्त B1 आणि B2 कनेक्ट केलं आणि इकडं A1 फक्त एकच कनेक्ट केलेलं आहे. A2 ची गरज नाही आहे आता या साईडला. A2 ला इकडे फेस चेंज झाला ना परत, तर या ठिकाणी पॉइंट कुठला आला, A1. बघा लक्षात येते का, इथं 2 पॉइंट होता, इथं A1 आणि B1 आलेला आहे, त्याच्यासाठी 1 सेंटर पॉइंट आलेला आहे. इथं काय आला होता, A2 आणि B2 आणि त्याच्यासाठी 2 पॉइंट आला होता. ओके. तर हे ड्रॉ करताना तुमच्या लक्षात येतं की ऍक्च्युअल ड्रॉ करत असताना काय त्या ठिकाणी कशा पद्धतीने जायला पाहिजे. तर टेक B एज अ सेंटर पॉइंट अँड ड्रॉ B1 टू B2 आर्क. सेकंड डेट काय जिंकलोय जिंकलोय जिंकलोय. ओके. आर्क ड्रॉ केला. नेक्स्ट टेक 1 टू A1 डिस्टन्स. दुसरा आर्क देखील ड्रॉ करायचा. ओके. इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. आता नेक्स्ट याच्यामध्ये काय करायचंय बघा, जरा चेक करा. आता इथं जसा हा या ठिकाणी एक आर्क आलेला आहे, सेम आर्क या ठिकाणी बॅक एंडला काय करायचं, रिपीट करायचंय. कारण प्लेटची थिकनेस किती mm आहे, 10 mm आहे. प्लेटची थिकनेस किती आहे, 10 mm थिकनेस आहे. तर तो पॉइंट जो आहे, आता दोन्ही आर्क रिपीट करायची गरज नाही इथं, कारण की तो बॅक एंडला गेल्यामुळे फक्त वरचा आर्क A1 टू B1, लक्षात येते काय, A1 टू B1 फक्त 1 पॉइंट तेवढा शिफ्ट करावा लागेल आणि 1 पॉइंट शिफ्ट करून इथं फक्त आर्क ड्रॉ करायचा आहे. तो क्रॉस करायचा नाही आतपर्यंत.
थोडासा ड्रॉ करा, टँजेन्शियल यूज पर्यंत तेवढाच ड्रॉ करायचा. इकडे लक्ष द्या पहिल्यांदा, नंतर ड्रॉ करा. बघा, चेक करा. पॅरलल टू विड्थ फ्रॉम पॉइंट 1 ड्रॉ द फेंट लाईन टुवर्ड्स दी विड्थ. विड्थच्या साईडला काय करायचं, लाईन ड्रॉ करायची आहे आणि 10 mm वरती मार्किंग करायचं आहे. सर्कल केलेला हा जो पॉइंट आहे, ओके, सी हिअर. आता या ठिकाणी काय केलेलं आहे, 1 पासून इथपर्यंत डिस्टन्स 10 mm आहे आणि इथून तो आर्क स्टार्ट होणार आहे. हाच फक्त वेटच्या साईडला घेतला आणि इकडून फक्त इथपर्यंत हा एवढाच आर्क रफली ड्रॉ करतो आणि इथं टँजेन्शियल लाईन यायला पाहिजे. ह्याच्यामध्ये मर्ज करायचं नाही, ह्याच्या आतमध्ये घ्यायचं नाही. तो इनविजिबल पोर्शन आहे, मटेरियल इथंच आहे फक्त 10 mm मध्ये. तर इथं काय करायचं, कंपास घ्यायचं. टेक अ कंपास आणि डिस्टन्स कुठेपर्यंत घ्यायचं आहे, या कॉर्नर पर्यंत डिस्टन्स घ्यायचं आहे आणि इथून काय करायचं आहे, तर आर्क ड्रॉ करायचा आहे. ओके, तो आर्क एवढाच रिपीट करायचा इथपर्यंतच, पुढे आर्क ड्रॉ करायचं नाहीये. आणि त्याला टँजेन्शियल काय करायचं आहे, विड्थला पॅरलल रोलिंग ड्रॉ घ्यायचा आणि त्याला टँजेन्शियल काय करायचं, या ठिकाणी कम्प्लीट करून घ्यायचं. ओके, तर राहिलेला पोर्शन बघा या ठिकाणी. इमॅजिन झाला का पार्ट, सगळ्यांना समजलं का आन्सर कसा आहे ते? Yes, sir. लक्ष्मी, अजिंक्य, तेली, प्रथमेश, सुमित, मयुरी, अरे येस नो म्हणा काहीतरी. समजलं असेल तर समजलं म्हणा, नाही समजलं तर परत सांगतो. हो सर, समजले. हा, ओके, चांगली गोष्ट आहे, समजलेलं आहे सगळ्यांना. तर आता याच्यामध्ये आता डायमेन्शन खूप लहान आहेत. इथपर्यंत ज्यांनी ज्यांनी कंप्लीट केला इथं स्टॉप करायचं आहे. आता तुम्हाला आजचं याच्यामध्ये काय, आजचं परत मी आज काय करतोय क्लाससाठी, आजपासून आपण काय करूया, परत क्लासवर्क साठी म्हणजे तुम्ही होमवर्क साठी परत मी काय करतोय, परत एकदा. तर हाच प्रॉब्लेम, डायमेन्शन काय करायचे, 1:2 घ्यायचं आहे. हे आधी तुम्हाला सांगितलं होतं. 1:2 म्हणजे काय करायचं आहे, किती घ्यायचं आहे, 1:2 म्हणजे किती घ्यावं लागेल स्केल, हाफ स्केल घ्यायची. अरे 1:2 म्हणलेलं आहे मी. डबल हा, 10 असेल तर 20 घ्यायचंय. तर हे डायमेन्शन काय करायचे, हे डायमेन्शन सगळे डबल करायचे आणि तो प्रॉब्लेम परत सॉल्व्ह करायचा. हा प्रॉब्लेम जो दिलेला आहे ह्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम डबल का घेतला, कारण की हे पॉईंट शिफ्ट करायचे आहेत ना. तसेच या ठिकाणी सर्कल देखील घ्यायचं आहे. सर्कल साठी काय करायचं, इथं जसं सर्कल ड्रॉ करताय तसंच इथं तुम्हाला काय करावं लागेल, जेवढा व्हिजिबल सर्कल आहे तेवढा इथं ड्रॉ करावं लागेल. इथं फुल सर्कल ड्रॉ करावं लागेल. ओके, लक्षात येते का? म्हणजे इथं 1, 2 आणि 3, टोटल 3 सर्कल तुम्हाला. रेडियस किती आहे त्याची, 15 आहे. परंतु घेत असताना सॉरी, डायमीटर 15 आहे. डायमीटर किती घ्यायला लागणार आहे, 30 घ्यावं लागणार आहे. 1:2 हे सगळे डायमेन्शन डबल करायचे आणि परत एकदा काय करायचं, हाच प्रॉब्लेम परत एकदा सॉल्व्ह करायचा आहे आणि टीचमेंट वरती आज सबमिट करायचं आहे. संध्याकाळी तुम्ही काय करू शकता, 8 PM पर्यंत मी टायमिंग देतो. 8 पर्यंत वेळ घ्या आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. म्हणजे मला समजेल की तुम्हाला हा ड्रॉ करता येतो का नाही, मग ह्याच्यावरचे प्रॉब्लेम घ्यायचे का आणि वेगळ्या पद्धतीने घ्यायचे. सगळ्यांच्या लक्षात येते का? मयुरी, सुमित, ओमकार, श्रवण, Yes, sir. हर्षवर्धन, Yes, sir. Yes, sir. Yes, sir. बहुतेक हर्षवर्धन नाराज आहे, त्याला मार्क कमी मिळालेत बहुतेक, बोलत नाहीये तू. हर्षवर्धन, नाव घेतल्यानंतर कोण रिप्लाय देत नाहीये. मनाली, Yes, sir. Yes, sir. हा, तर हा प्रॉब्लेम काय करायचा आहे, डायमेन्शन डबल करायचे आहेत. सेम परत हाच प्रॉब्लेम रिपीट करायचा आणि त्याच्यामध्ये हे तिन्ही सर्कल ड्रॉ करून मग सबमिट करायचं. ओके, रिपीटेड वर्क आहे याच्यामध्ये, त्यामुळे कन्फ्युज होऊ नका. डायमेन्शन आता इथं 20 येणार, इथं येणार आहे ते डबल येणार याच्या 36 आणि परत 20 येणार. ओके, लेंथ, हाईट, विड्थ परत डबल होणार याच्या. त्यामुळे फुल पेज वरती घ्यायचं, बरोबर मिडलला घ्यायचं लाईन आणि लेंथच्या डायरेक्शनला काय करायचंय, जागा जास्त ठेवायचे. आता हे तुम्ही प्रॉब्लेम जे आहेत,
जेवढे जास्त प्रमाणात तुम्ही सॉल्व्ह कराल त्या पद्धतीने तुम्हाला काय होईल, थोडं पार्ट तो इमॅजिन होत जाईल. असे प्रॉब्लेम तुम्ही काय करा, लवकरात लवकर सॉल्व्ह करा. युट्यूबवरचे सॉल्व्ह केलेलेच प्रॉब्लेम परत एकदा सॉल्व्ह केला तरी पण चालतात, काय हरकत नाही. मी 4 दिलेत म्हटल्यानंतर 4च सॉल्व्ह करायला पाहिजे असं काही नाहीये. ओके, तर आजचा टास्क सगळ्यांना कळाला का काय करायचंय ते? येस सर. येस. हो सर. ओके हो सर. ओके, थँक्यू. आणि दिलेलं सबमिशन वेळेत करा. ठीक आहे, ओके. लेफ्ट झाला तरी चालेल. कोणाला काय शंका असतील तर त्यांनी विचारलं तरी चालेल. थांबतो 1-2 मिनिटं मी. नसतील तर लेफ्ट झाला तरी चालेल. हॅलो सर. हा बोला. सर टाइम थोडं वाढवून द्या की. बरं ठीक आहे, आज 10 PM पर्यंत करा. मी उद्या सकाळी चेक करतो किंवा सोमवारी चेक करतो ओके. मी. हा ओके सर. हा हॅलो सर. हा बोला. सर ते शीट नंबर 2 चं मार्क दिसत नाहीयेत माझे. नाव काय म्हटलं तुमचं? अनिसा A21. 21. एकच मिनिट. दिसत नाहीत म्हणजे काय त्या ठिकाणी तुम्हाला नोटिफिकेशन काय आलंय का त्याच्यामध्ये? सबमिशन नाही झालेलं किंवा काय तरी असं नोटिफिकेशन टाकलं असणार आहे ना? ते म्हणजे तिथं सबमिट केलंय पण तुम्ही अजून ते बहुतेक चेक केलेलं नाहीये. कुठल्या असाइनमेंटची म्हणाला? 1 मिनिट चालू राहून दे तसंच. 1 शीट मिनिट मी नंबर 2. जरा 1 मिनिट जरा शीट ओपन करतो. रोल नंबर किती म्हटलं तुमचं? 28. 21. हा 21. नाही आहेत की पहिले 3 असाइनमेंटचे ना? ते शीटची सर, ते 2 चे. शीटचे काय? तर ते ऍप इथं मी लॉग इन केल्यामुळे ते PC ला लॉग इन होत नाही. मी चेक करतो आणि मग ओके उद्या तुम्हाला किंवा नंतर सांगतो किंवा मेसेज करतो. ओके सर चालतं. हा, काय प्रॉब्लेम असेल तर टीचमेंट थ्रू तुम्हाला ते नोटिफिकेशन येईल, त्याच्यामध्ये नोटिफिकेशन टाकलेले येते त्याच्यावरती वरती. ओके सर. हा, आणि कुणाला काय शंका आहेत का? रोहित, अंकुश अजून लेफ्ट झालेलं नाहीये. मनाली, सुमित, कुणाला काही शंका आहेत काय? लेंथ ते पण बोला. डबल करायचं. हा काय म्हटलं? हॅलो सर. हा बोला. सर लेंथ हाईट ते पण डबल करायचं ना? हो, सगळे डायमेन्शन डबल करायचे. ओके सर. त्याच्यामध्ये डायमेन्शन जेवढे दाखवले तेवढे सगळे डायमेन्शन डबल करायचे आणि त्या पद्धतीने परत एकदा सॉल्व्ह करायचं. हा सर. अथर्व, अंकुश, अनुजा, कुणाला आणि काय प्रॉब्लेम आहेत का लेफ्ट झालेले नाही आहेत? हा बोला अंकुश. नो सर, का प्रॉब्लेम नाही. ओके ठीक आहे. अथर्व,